आईच्या लेका फितवल्यान ह्याच्या संस्कारांमुळे माझो लेक वाया गेलो. आणि आता बघ कसो खाली मुंडी घालून बसलो हा. माझ्या लेकाच्या या अवस्थेक ना तू जबाबदार असस आणि त्यासाठी मी तुका कधीच माफ करतले नाही. अख्ख्या गावातली लोक तुका आदर्शवादी माणूस म्हणून समजता हा. आणि मग असो माणूस माझो लेख घडवताना कसा चुकला हा. आणि आता तेका ना त्याच्या मनाविरुद्ध आयुष्यभर त्या पोरी सोबत लग्न करूचा लागत जी तेका आवडत नाही. आणि तुका शेवटचं सांगतलंय यापुढे माझ्या लेकाच्या आयुष्यात माका तुझी ढवळाढवळ नको हा. माफ करो मी तुझ्या प्रेमाच्या लायक नाही. प्रेमच काय अगं मी तुझ्या माफीच्या लायक सुद्धा नाहीये. निशी निघतोय मी. हो आले आले आले. सर थँक्यू. ॲक्च्युली जेव्हापासून तू असं डबा द्यायला लागली आहेस ना तेव्हापासून ऑफिसमध्ये जेवताना खाताना मला तुझा चेहरा दिसतो. तुझी आठवण येते मला. कमाल आहेस तू. आणि काल रात्रीबद्दल आय एम रिअली सॉरी. मी कामात इतका बिझी झालो की मला काय झालं निशी? नाराज आहेस की बरं वाटत नाही? नाही नाही असं काही नाही आहे. मग अशी शांत शांत काय आहेस? सर असं खरंच काही नाही आहे. मी एकदम बरी आहे. शुअर? हो. येऊ मी? नीरज गुड मॉर्निंग. Hey, good morning, mom. गुड मॉर्निंग. नीरज आज लवकर? हो. का? काही काम आहे का? नाही रे, काल तुला यायला उशीर झाला ना म्हणून विचारलं. हां येस मॉम. काल जरा काम जास्त होतं तर ते आटपेपर्यंत उशीर झाला. मला रिअलाईज पण झालं नाही. आणि बघा ना हिला सुद्धा सॉरी बोलतोय. रागावली आहे माझ्यावर. हो ना? सर ॲक्च्युली काल आम्हाला डिनरला जायचं होतं पण आय कुडंट मेक इट. बट आय प्रॉमिस आपण लवकरच बाहेर जाऊ. ओके? आणि कालसाठी परत एकदा सॉरी. सर किती वेळा सॉरी बोलताय. आणि ठीक आहे काम आधी महत्वाचं. आणि तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल तेव्हा जाऊ आपण बाहेर. थँक्यू निश. पण कालची डेट माझ्यावर उधार आणि ती मी लवकरात लवकर चुकवण्याचा प्रयत्न करेन. आय प्रॉमिस. ओके? ओ मिस्टर नीरज सचदेव, एवढ्याशा छोट्याशा कारणासाठी सॉरी कशाला म्हणताय तुम्ही? फिरायला आणि प्रेम करायला सगळं आयुष्य आहे. पण तुला आधी तो बिझनेस समजून घेण्यासाठी आणि तो बिझनेस ग्रो करण्यासाठी वेळ द्यायला हवा ना. बरोबर ना निशी? अगदी बरोबर. कामाकडे आधी लक्ष दिलं पाहिजे. बाबांची तब्येत बरी नसल्यामुळे आता तुम्हालाच सगळं बघावं लागणार आहे ना ऑफिसचं. नीरज तुला किती समजूतदार बायको मिळाली आहे. माझं नाही निदान तिचं तरी ऐक. ऐकतो आता काय आयुष्यभर तिचंच ऐकायचंय. बरं. बाय. बाय बाय बाय. हॅव अ नाईस डे. थँक्यू. बरं आहे. माझं नाही ऐकत निदान तुझं तरी ऐकतो. आई हो असं काहीच नाही आहे. उलट ते तुमचं नेहमीच ऐकतात. खूप आदर करतात ते तुमचा. बरोबर बोलतेस तू. हा आदर असाच टिकला पाहिजे. म्हणजे मी काही चुकीचं वागले का? नाही ग, सहजच म्हणाले. बरं एक मी माझ्या बेडरूममध्ये जाऊन बसते. माझ्यासाठी कॉफी करून आणशील? हो आणते ना. काय 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 झालं? नाही काय होतंय मला कळत नाहीये. पण मला ना एकदम कसं तरीच होतंय. होणारच. काल तू रात्री उशिरापर्यंत नीरजची वाट बघत होतीस ना.
झोप झाली नसेल म्हणून त्रास झाला. तू एक काम कर, सगळी कामं आटपली ना की मग मस्तपैकी झोप काढ, आराम कर. आणि तसंही साहिल आज ऑफिसला जाणार आहे, मी क्लबला जाणार आहे. इफ आय एम नॉट रॉंग पुनीत आणि सलोनी बाहेर जाणार आहेत. सो दुपारी जेवायला कोणीच नाही आहे. सो सगळी कामं झाली की मस्तपैकी झोप काढ. चल, पण माझी कॉफी दिल्यानंतर हा. चल, आणून दे मला. आता बरा वाटता का तुमका? रात्रभर अस्वस्थ होतात, डोळ्यात डोळं लागलो नाही तुमचं. तुमका जर बरा वाटत नसत तर जाऊ नका ना आज, आराम करा हवं तर. फोन करून सांगा तब्येत बरी नाही आहे म्हणून. आंघोळीचं पाणी काढले? नाही काढलंय, थांबा काढते. मी काढतो. अहो, एक बोलूचा होता. नाही म्हणजे माका ह्याच बोलूचा होता की 4 दिवस गेले आहेत आणि अशात तिका जर कडक डोळे लागले तर आज ना उद्या 4 लोकांका समजणारच हा. मग आपण रीतीनुसार तिची चोरोटी भरूक हवी. आता ह्या सगळ्यात तिच्या आवश्यक सांगणं मला बरोबर नाही वाटत आणि लालीताईंना सांगून त्या माझं ऐकतील असं माका नाही वाटत. मग नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? जे काय असेल ते स्पष्ट बोला. माका एवढंच सांगायचं की आपण आपल्या घरातल्या घरात तिची चोरोटी भरून घेऊ. म्हणजे कसा उद्या लग्नानंतर कोणाक काही कळला तर त्याचा गाजावाजा नको म्हणून. आणि महत्वाचं म्हणजे चारूक आणि तिच्या बाळाक त्रास होऊ नको. उमा, तुमका जा योग्य वाटतं त्या करा. मी तुम्हाला तुमच्या कुठल्याच कामात अडवणार नाही. तुम्हालाच काय, पण यापुढे मी कोणालाच अडवणार नाही. तुम्ही कधीच कोणाक अडवला नाही. त्या सर्वेश्वराला सगळं ठाऊक आहे. तुम्ही जा काही केला तर कुटुंबाची काळजी म्हणून केला. आणि माझा विश्वास आहे तुमचे संस्कार कधीच हरणार नाही. निशी, चल बेटा आम्ही निघतो. आणि मगाशी जे सांगितले ना ते नीट लक्षात ठेव. आराम कर हा सजा. होय. निशी, तुझं अजून डोकं दुखतंय का? बरं वाटतच नाहीये? नाही, मला ना कळत नाहीये काय होतंय. असं मळमळल्यासारखं होतंय. हो का? अरे बापरे. नीरजला कळवलंस का तुला बरं वाटत नाहीये ते? नाही नाही नाही, मी त्यांना सांगितलं नाहीये. उगाच ऑफिसमध्ये टेन्शन घेत बसतील म्हणून. नाही, बरं केलंस तू नाही कळवलं ते. मी एक काम करते, आपले फॅमिली डॉक्टर आहेत त्यांना फोन करून कळवते. अहो नाही नाही, कशाला, राहू दे आई, खरंच नको. थांब जरा 1 मिनिट. आई, डॉक्टर सुहास, मेघना सचदेव बोलते. निशीला माझ्या सुनेला बरं वाटत नाहीये. सो तिला तपासण्यासाठी तुम्ही इथे येऊ शकता का? ओके 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 ओके, थँक्यू सो मच. हां हां, शी इज नॉट वॉकिंग, घरीच असते ती.
ओके, येस येस, हो हो, तुम्ही या, तुम्ही तुमच्या वेळेनुसार या, काही हरकत नाही. ओके 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 डॉक्टर, या, थँक्यू 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 सो मच, या. ही किती काळजी करताय तुम्ही माझी. मी तुम्हाला सांगते, मला नाही काय झालंय, मी बरी आहे. निशी, तुझा चेहरा बघ किती उतरलाय तो. आई मी खरंच सांगते, खरंच काही झालं नाही, मी होईन बरी. मी आता तुझं काहीही ऐकणार नाही. डॉक्टर येतील आणि त्या तुला तपासतील. ओके, आय एम सो सॉरी यार. म्हणजे माझी अपॉइंटमेंट नसते ना तर मी खरंच तुझ्याबरोबर बसले असते, तुझ्याबरोबर थांबले असते, पण मी कॅन्सल नाही करू शकत ग. आई नका काळजी करू, मी म्हणते ना मी होईन बरी. बरं वाटतंय ना, ते कळलं मला. तरीही त्या येतील आणि तुला तपासतील आणि काय बोलतायत ना ते मला तू सगळं सांगायचं. ओके, हो. चल आराम कर, मी आलेच. मंजू काकी, ओवी थांब. तुला आता या घरात येता येणार नाही. का? कारण माझ्या होणाऱ्या नवऱ्याशी तू बोललेलं मला चालणार नाही. चल चालती हो. सिरियसली चारू, काही काय बोलतेस? माझं मंजू काकीकडे काम आहे. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही. निघ म्हटलंय ना. चल जा इकडनं. चारू, मी तुझं काही ऐकणार नाही. चल बाजूला. चारू, अगं काय झालं? एवढं का किंचाळलीस? काय झालं? मंजू आत्या, बघ ना ग, ह्या ओवीने आत्ता मला धक्का दिला. चारू, आत्ता तोल गेला असता माझा. माझ्या पोटातल्या बाळाला काही झालं असतं तर. म्हणजे त्या जेव्हापासून हिला श्रीनू आणि माझ्या लग्नाबद्दल कळलंय ना, तेव्हापासून नुसती खार खाऊन असते माझ्यावर. काय केलंय ग मी तुझं? अगं मी तुझ्याच प्रेमासाठी बाजूला होत होते ना, आणि तू माझा जरा सुद्धा विचार केला नाहीस. चारू प्लीज इनफ. किती ड्रामा करशील? तू मला आत येऊ देत नव्हतीस म्हणून मी फक्त तुझा हात बाजूला केला. तुला धक्का वगैरे मारलेला नाही. पहिली गोष्ट म्हणजे तू घरात इलीचच कशात? हा, चालती हो हायसोन. लालिया, त्या मावशीने मंजू काकीसाठी निरोप दिला होता, तो सांगायला आले होते. आणि चारूला मी खरंच काही केलेलं नाही. काय निरोप दिला उमाताईंनी? ते मावशीने चारूची चोरोटी भरायचं ठरवलंय, सो म्हणून हिला संध्याकाळी मांगरात पाठवा हा निरोप दिला होता. तेच तुम्हाला सगळ्यांना सांगायला आले होते. झाला हा, काल एवढा रामायण झाला ना तरी ना खूप असल्यानाच. हा, अगो तुमका ना काही एक गरज नाही हा आमच्या घरात लुडबुड करूची. आम्ही आमचा काय ता बघून घेऊ. या येणार नाही. हा, आणि हा असली कौतुका करूक ना, ही काय लग्न करून बाळंत होणार नाही. हा, हिच्या पराक्रमाचे सोहळे करूक नको म्हणून सांग तुझ्या मावशी. हा, उगाच ना खोटे पुळके दाखवू नका. काय हा केलेत ना तेवढे उपकार खूप झाले आहेत. हा, तेच फेडू आता नाकी नाव येतात. जा जाऊन सांग तुझ्या मावशी. थांब ओवी. उमाताईंनी सांगितलं म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं असणार आहे. आपल्या मनात असो किंवा नसो, पण जे रीतीने व्हायला हवं ते व्हायलाच हवं. ओवी, सांग उमाताईंना चारू येईल संध्याकाळी. ठीक आहे. आता मी प्रेग्नेंट आहे हे सांगितलंय तर आता पुढची सगळी नाटकं सुद्धा मला करावी लागतील. त्या खोतांच्या परंपरा म्हणजे जरा जगा वेगळ्याच असतात. हे
सारखं चक्कर आल्यासारखं कधीपासून होतंय? साधारण किती दिवस झाले? नाही सतत नाही होत आहे हो, पण आजपासून होत आहे. कालपर्यंत तर बरी होते मी. काल बरी होतीस म्हणून आजही बरी असशील असं नाही. आणि तुझी लक्षणं बघून असं वाटते काहीतरी मेजर असल्याची शक्यता वाटते. म्हणजे म्हणजे मला काही झालंय का डॉक्टर? मी बरी आहे हो. काही झालेलं कसं नाही? झालंय, आणि तेही काळजी घेण्यासारखं झालंय. म्हणजे मला खरंच कळत नाहीये. मला खूप भीती वाटते. तुम्ही मला सांगा ना. थांब. सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन्स, तू आई होणार आहेस. काय काय? हो, आणि हे जे गरगरते ना ते त्याचमुळे. खरंच? आपण रितसर काही टेस्ट करून घेऊया, पण बातमी अगदी कन्फर्म आहे. मी लगेच मॅडमना फोन करते. नाही, मी सांगते माझ्या घरच्यांना ही न्यूज. का? काय झालं? मॅडम, ही गुड न्यूज मला सांगायची आहे. माझ्या कुटुंबाला मला सांगायची, म्हणून प्लीज. आर यू शुअर? नाही, पण मला फोन करून विचारतील मॅडम, तेव्हा मी काय सांगू? तुम्ही सांगा ना की मी चेक करून गेले, पण सगळं नॉर्मल आहे, ठीक आहे. मॅडम प्लीज. बरं ठीक आहे, नाही सांगत. पण हो, तू 2 दिवसांनी क्लिनिकला येऊन जा, आपण काही टेस्ट करूया, ठीक आहे? हो. आणि तू घरात एकटीच आहेस? नाही, ॲक्च्युली आजच नेमके सगळे बाहेर गेलेत कामासाठी, पण हे काय येतील आता एक एक करून. ओके, पण आता तुला स्वतःची काळजी घ्यायला हवी. खाण्यापिण्याचे काही पथ्य पाळ, आणि खूप वेळ खाली वाकून काम करू नकोस. वजन पण उचलू नकोस. बाकी काळजी घे. हो. आणि हो, परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स. येते मी. मला हे काय होतंय माझ्याबरोबर? मी हा आनंद कोणाला सांगू, कोणाला नको असं झालंय मला. नाही, पण काही झालं ना तरी मी ही गुड न्यूज आधी सरांना देणार आहे. चल 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 लवकर. अगं ये. अरे नीरज, हो हळू अगं थांब. पाऊस अरे, पाऊस मी पडेल. पडेल. अगं भिशी. अरे. ये, बस. लावतोय. हो. छान झाली ना प्रेझेंटेशन आजची? अरे तू होतास ना, म्हणून मी चांगलं झालं. एक मिनिट. हा निशी, काय म्हणतेस? अशी अचानक आठवण कशी काढली माझी? सर, तुम्ही ना मी काय म्हणत होते, आपण तुम्ही बघा सकाळी निघताना आपला कालचा बाहेर जायचा प्लॅन रद्द झाला, तर आज जाऊयात आपण. आज? हो, आज. म्हणजे तुमचं काही अर्जंट काम आहे का? मला आज जावंसं वाटत होतं. प्लीज जाऊयात ना. मग तुमचं काही काम नसेल तर. नाही नाही, तसं नाही, माझं काम झालंय, आय एम फ्री. पण तू हे आज प्लॅन करशील हे मला वाटलं नव्हतं. ठीक आहे, नो वरीज. तू एक काम कर, तू रेडी राहा, मी आलो की आपण निघूयात, ठीक आहे? बरं ठीक आहे, मी आवरून रेडी राहते. तुम्ही लगेच या. हां, ओके, चल निघूयात. आज तू येण्याचा आनंद तुझे बाबा, मी आणि तू असे तिघे मिळून साजरा करूयात. तू बघितलं ना तुझे बाबा किती आनंदात होते, किती एक्साइटेड होते. आपण त्यांना ही गोड बातमी दिली ना तर ते खूप खुश होणार आहेत.